आलेच 4 गाड्या आले उपसरपंचाच्या घरी. काही कचरा रस्त्यातला वगैरे काढण्याचं त्यांचं काही काम नाही, पण शेतातला चिपाड भरण्याचं त्या गाड्याचं काम आहे. सध्या शेतात आहे. कबनूर गावात मुख्य रस्त्यावर वाहते गटार गंगा, ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ. नालीचे घाण पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्त्यावर डबके तयार होऊन परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना रस्त्यावरून ये जा करीत असताना नाकाला तोंडाला रुमाल धरून चालावे लागत आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मी सतीश वाघमारे, आपलं नवराष्ट्र माझा न्यूज मध्ये स्वागत आहे. आपण मुखेड तालुक्यातील कबनूर या गावामध्ये आहोत. कबनूर या गावामध्ये असलेल्या मुख्य रस्त्यावर नालीचे पाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आपल्यासोबत गावातील काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. तर मला सांगा, आपलं नाव काय? मल्हारी परमेश्वर घाटे. आपण काय काम करतो? काय मला लागली मोलमजुरी करतो. तर यानंतर मला सांगा की आपल्या गावामध्ये ओला कचरा व सुका कचरा नेण्यासाठी घंटागाडीचा वापर केला जातो. आलेच 4 गाड्या आले उपसरपंचाच्या घरी. काही कचरा रस्त्यातला वगैरे काढण्याचं त्यांचं काही काम नाही, पण शेतातला चिपाड भरण्याचं त्या गाड्याचं काम आहे. सध्या शेतात आहे. एकूण किती गाड्या आहेत? 3 तर दिसले बुवा रोडला जाताना. उपसरपंचाच्या घरी आहेत वरी रोड. ग्रामसभा वगैरे घेतली जाते का? 26 जानेवारीला 15 ऑगस्टला ग्रामसभा असते. सह्या घेऊन त्या दिवशीच मोकळं करायचं, त्याच्यावर वर्षभर चालवायचं. आपल्या गावचे ग्रामसेवक कोण आहेत आणि ते गावामध्ये कधी येतात? ग्रामसेवक 6 महिन्याला एक बार दिसला नाही. आणि भोर मॅडम म्हणून त्याचं नाव आहे, बाई आहे मॅडम. ते काय आता पूर्ण नाव काय आम्हाला माहीत नाही, पण ते फोन लावलं तरी बी फोन उचलणार पाहिजे. गावात येतात ये ना 6 महिन्याला एक बार फोन लावलं तर फोन बी उचलणार नाही. 6 महिन्याला एक बार 3 महिन्याला एक बार काही त्याचं काही काम असलं तरी येतात. जास्त एरी काही तोंडाला बघायचं नाही आणि गावात बी यायचं नाही. असली परिस्थिती आहे ग्रामसेवकाची. तर या संदर्भामध्ये जे नालीचे पाणी जे मुख्य रस्त्यावरून वाहत आहे, या संदर्भात जे सरपंच आहेत गावातील, त्यांना काही आपण कल्पना दिली? कल्पना त्याला तर त्यांची आई आहे, वयस्कर आहेत, आई त्यांची सरपंच, आणि त्याचा कार्यकाल मुलं पाहतात. ते कार्यकाल संपला, ते मुलं कुठे गेले कामाला पुण्याला. आता इथे गावात काय? मुखेड तालुक्यातील कबनूर या गावामध्ये असलेल्या मुख्य रस्त्यावर गेली अनेक दिवसांपासून गटाराचे पाणी हे वाहत आहे. या नाल्याच्या पाण्यात सूक्ष्म जीव जंतू निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक आहे. तर याच नाल्याच्या पाण्यातून लहान मुलांना, बालकांना, वयोवृद्ध नागरिकांना पाऊल रस्ता शोधत जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे कबनूर या गावचे ग्रामविकास अधिकारी ह्या महिला आहेत. मात्र पदभार स्वीकारल्यापासून त्या कबनूर या गावात फिरकल्याच नाहीत. गावकऱ्यांनी अनेकदा ग्रामविकास अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून गावातील समस्या सांगण्याचा प्रयत्न केलाय, परंतु भ्रमणध्वनी हा अनेकदा नॉट रिचेबल दाखवत असून एखाद्या वेळेस संपर्क झाल्यास ग्रामसेविका यांचे पती हे तुमच्या ज्या काही समस्या असतील ते मलाच सांगा, मीच प्रतिनिधी आहे असे म्हणून कामात लुडबुड करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी नवराष्ट्र माझा न्यूजचे आमचे प्रतिनिधी सतीश वाघमारे यांच्याशी संवाद साधताना केलाय. पण ग्रामसेवक कोण आहे? ग्रामसेवक कोणीतरी पिपळकुट्याचं भोर मॅडम म्हणून आहे. त्यांचा नंबर घेऊन फोन करण्याचा प्रयत्न केला मी. ते कोणीतरी दुसराच गडी उचलतंय, काय काम आहे, मी येईन बघन अशी उत्तरात देते. त्याच्यामुळं ग्रामसेवक कोण आहे नेमकं काही कळत नाही. म्हणजे तुमच्या गावामध्ये ग्रामसेवक अजून आलेच नाहीत? नाही, ग्रामसेवकाची तर ओळख बी नाही आम्हाला. 1 वर्ष झालं. ग्रामसभा वगैरे काही घेतली? नाही, ग्रामसभा नाही, काय नाही. कधी सह्या करतात, काय घेतात, समस्या वगैरे काही नाही गावच्या. असंच राहायचं. तर एकंदरीत आपली मागणी काय आहे? मागणी काय सर, आम्हाला हे नाल्या व्यवस्थित झाले पाहिजे. कचरा घाण हे रस्त्यावर टाकलेला आहे, नाल्यात अडकून बसते. कचरा साफ केलं पाहिजे नाल्यातला. घाण एवढा रोडवर डवचे डव साचून बस. हे मुख्य रस्ता आहे, हे गावातला मिरवणूक फिरायचा मुख्य रस्ता आहे. मुख्य रस्त्यावर एवढी हाल आहे. भर रस्त्यावर नालीचे घाण पाणी वाहत असल्यामुळे यास वाली आहे का कुणी, असा संतापजनक सवाल नागरिक करीत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी विशेष लक्ष देऊन या पाण्याच्या प्रवाहास योग्य दिशा देऊन आळा घाला अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत. नवराष्ट्र माझा, सतीश वाघमारे, नांदेड. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.